सर्वांना नमस्कार. आम्ही येणारे जे 6 ऑगस्टला जे अंमली पदार्थ विरोधी जे रॅली काढणार आहे, त्यासाठी मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जे युवा पिढी जे नशामध्ये जे नुकसान होत आहे त्यांच्या दूर राहण्यासाठी आम्ही हे प्रोग्राम सुरू करत आहे. ते सिटीमध्ये जे पोलीस हेडक्वार्टर्सला 6 तारीखला 8:30 वाजता सुरू होणार आहे प्रोग्राम. त्यामध्ये आम्ही प्रतिज्ञा घेणार आहे आणि प्रतिज्ञामध्ये मेनली द पार्टिसिपेंट्सचे विद्यार्थी आणि बाकी सर्व डिपार्टमेंटचे नागरिक सर्व सहभाग होण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. आणि प्रोग्राममध्ये प्रतिज्ञामध्ये मेनली ड्रग फ्री अहिल्यानगरसाठी जे प्रतिज्ञा घेत आहे आणि त्याचबरोबर आम्ही ट्रॅफिकच्या नियमबद्दल, सायबर क्राईमबद्दल, पोक्सो केसबद्दल जे मुद्दा आहे, जे कायद्याबद्दल मुद्दा आहे, आम्ही त्याबद्दल पण प्रतिज्ञा घेणार आहे. नंतर आम्ही हेडक्वार्टर्स पासून रॅली काढून 2 किलोमीटरचा जे रस्ता तो पूर्ण फिरून परत हेडक्वार्टर्सला जमा होणार आहे. या प्रोग्रामचा मुख्य उद्देश असा आहे की नगरमध्ये जे ड्रग्सचा प्रमाण दिसत आहे तो त्या कमी करण्यासाठी आणि जे युवा पिढी जो देशचा भविष्य आहे त्यांना आम्ही हे नशाचे दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. 15 ऑगस्टला काही नवीन जिल्ह्यात पोलीस स्टेशन नंतर करू. काय होत आहे, NDPS म्हणजे ड्रग्स बद्दल आम्ही जे प्रोग्राम घेत आहे आता तो त्यासाठी तुमच्या सहकार आम्हाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही 6 तारीखला एक प्रोग्राम ठेवलेला आहे पोलीस हेडक्वार्टर्सला. आणि मुख्यतः आमचा मेन ऑडियन्स आहे स्टुडंट, जे टीनेज स्टुडंट्स आहेत 13 to 19 इयर्स ओल्ड जे स्टुडंट्स आहेत, मुख्यतः स्कूलच्या स्टुडंट्स आणि मेनली कॉलेजचे स्टुडंट्स. आणि त्याचबरोबर बरेच NGOs पण आहे. मागच्या महिन्यामध्ये मेनली MD पकडलेला आहे आणि गांजा पण आम्ही प्रत्येक ठिकाणी पकडलेले, नेवासा असो, कलबंडी असो, पाथर्डी असो. बट जे चॅलेंज आमच्याकडे आहे ते फक्त पोलीसच्या कारवाई नाही आहे, हे पूर्ण नागरिकांचा पण सहकार पाहिजे. आणि मुख्यतः जे युवा पिढी जे नशामध्ये जे नुकसान होत आहे ते त्यांचं दूर करण्यासाठी त्यांना आम्ही ब्रँड अँबॅसेडर करू. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जे रेस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यांना समजून सांगावं लागेल की भाई तुम्ही भविष्य आहे, तुम्ही असेल तर देशचं पण भविष्य होणार आहे. नाहीतर युवा पिढीचं काही नुकसान झालं तर आमचं काही भविष्य नाही. हो, त्याबद्दल आम्ही मेनली टीनेज स्टुडंट्सला आम्ही टार्गेट करू आणि त्याचबरोबर त्यांचं टीचर्स आणि पेरेंट्स. मुख्यतः मला असं वाटतं आहे की टीचर्स आणि पेरेंट्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. जे सोशल कंट्रोल मेकॅनिझम्स आहेत, एक तो घरीमध्ये होतात आणि बाहेर स्कूलमध्ये होतात, स्कूल या कॉलेजमध्ये. तो त्यासाठी आम्ही सर्वांना थोडा जनजागृती करण्यासाठी हा प्रोग्राम सुरू करू. आणि प्रोग्राम असा आहे की मुख्यतः आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांना इन्व्हाइट केलेला आहे आणि माननीय सभापती महोदयांना पण आम्ही इन्व्हाइट केलेला आहे आणि बाकी आमदारांना पण, सर्व आमदारांना आम्ही विनंती केलेला आहे की तुम्ही पण सहभाग व्हावी. आणि काय होतं ना, ते पॉलिटिकल जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या फॉलोअर्स खूप जास्त आहे. ते पण जे ठिकठिकाणी कोपऱ्यापर्यंत ते मेसेज पास करूया आणि नगरमध्ये हा ड्रग्सचा जे विषय आहे ते दूर करण्यासाठी सर्व नागरिकांचा जे सहकार्य पाहिजे ते मिळू. आणि नंतर पुढच्या भविष्यामध्ये आम्ही तो सतर्क आहे, आम्ही जास्त कारवाई करण्यासाठी पण तयार आहे. मग त्याचबरोबर तुम्हाला पण माहिती आहे जे मोठा कारवाई करण्यासाठी इंटेलिजन्स मिशनरी पाहिजे. हो, त्यासाठी इंटेलिजन्स जनरेशन आता सुरू झालेलं आहे. बरेच लोक मेसेज देत आहे आम्हाला की कुठे ते ड्रग्स भेटत आहे म्हणून. तो आणि बिहेवियरल चेंज पण पाहिजे ते स्टुडंट्समध्ये, जे युवा पिढीमध्ये जे बिहेवियर चेंज पाहिजे की कोणी तुम्हाला पहिल्यांदा टेस्ट करण्यासाठी, काही लोक होतं ना, एक वेळा तुम्ही टेस्ट करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. बट सुरुवातपासून दे शुड प्रिव्हेंट इट. तो त्या मुख्य बिहेवियरल चेंज पासून आणि रिपोर्टिंग पर्यंत ते चेंजेस लाने के लिए आमचे जास्त प्रयत्न आहे. तो 6 तारीखला 8:30 वाजता आमचा प्रोग्राम सुरू होणार आहे. त्याच्या आधी अर्धा तास या 7:30 पासून ते
लोक जमणार आहे स्टुडंट. नंतर आम्ही एक प्लेट घेणार आहे. प्लेटमध्ये फक्त अंमली पदार्थ विषय सोडून आणि ट्रॅफिक व्हायलेशन्स बद्दल काही तुम्हाला पण माहित आहे, बरेच मुलांना जे विना लायसन्स ते गाडी चालवत आहे, ट्रिपल सीट गाडी चालवत आहे, विथआउट हेल्मेट गाडी चालवत आहे. तो त्यांच्या पण अवगत करणं आवश्यक आहे की बरेच ॲक्सिडेंट्स, फॅटल ॲक्सिडेंट्स होत आहे. तो जीव झाला गेलं तर ते फॅमिलीला किती नुकसान होते तो ते समजून सांगणं. आणि सायबर क्राईम अवेअरनेसचं पण आम्ही स्टॉल्स लावत आहे हेडक्वार्टर्सला. आणि पोक्सो कायद्याबद्दल पण तुम्हाला पण माहिती आहे की पोक्सोच्या कायदा अंतर्गत आम्ही बरेच गुन्हा दाखल केलेला आहे. बरेच काय अंडर 18 एज मध्ये ते लव्ह मॅटर असतील, काही प्रेग्नेंट पण झालं असतील काय ना, ते त्यासाठी पण आम्ही काही स्टॉल्स लावलेला आहे. त्या अनुषंगाने हा प्लेज मध्ये आम्ही मुख्यतः स्टुडंट्सला अँबॅसेडर म्हणून ते प्रतिज्ञा घेणार आहे. आणि जे आम्ही एक मोठा एक व्हाईट बोर्ड लावणार आहे प्लेटच्या खाली, प्रतिज्ञाच्या खाली, ते तिकडे ते साईन करणार आहे. तो साईन मोहीम पण घेणार आहे. तो तदनंतर जे प्रतिज्ञा घेतल्यानंतर आम्ही रॅली करणार आहे. तो लगभग 2 किलोमीटरचा आहे. जो हेडक्वार्टर्सचं सुरुवात होईल आणि ते रूट पूर्ण एक चक्कर मारून परत हेडक्वार्टर्सला आणि नंतर त्यांचं स्नॅक्स. तो अपार्ट फ्रॉम स्टुडंट म्हणजे स्टुडंट बघून बाकी सर्व नागरिक म्हणजे इट इन्क्लूड्स मीडिया पण आहे, डॉक्टर्स पण आहे, वकील पण आहे. तो प्रत्येक डिपार्टमेंट दे आर गोइंग टू पार्टिसिपेट. आम्हाला फक्त एवढा सिग्नल द्यायचे की आम्ही पण तयार आहे की ड्रग्स दूर राहण्यासाठी म्हणजे ड्रग फ्री नगरसाठी प्रत्येक नागरिक यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करूया म्हणून आम्ही हे प्रोग्राम सुरू करत आहे. तो त्यामध्ये आमचा थोडासा प्रयत्न आहे की ट्रॅफिक व्हायलेशन्स बद्दल पण त्यांना बोलून घ्या आणि बाकी इतर जे विषय आहे तो आम्ही ते हेडक्वार्टर्स पासून आणि मेन रॅली पासून आम्ही सिग्नल देणार आहे. आणि या सक्सेस झालं तर काही सुझाव असतील, काही असतील आणि नंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये जे बाकी 13 तालुक्यामध्ये आम्ही घेणार आहे. तो तुम्हाला काही सुझाव असतील, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुम्ही विचारू शकता. थँक्यू. एक विषय असं आहे, भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं त्याच्यानंतर एवढी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली का? असं काहीच नाही. आधी पण कारवाई केलेलं आहे. फक्त एवढंच त्यांना बोलणं सारखं असं आहे की ड्रग्सचा एवढा इश्यू चालू आहे सोसायटीमध्ये, त्यांना दूर करावे. तो आम्ही पॉझिटिव्ह घेतलेला आहे आणि आपण मोटिवेटेड होऊन जास्त कारवाई केलेला आहे. सर जनजागृती तर ही आवश्यक आहे, त्याच्या पलीकडे जाऊन प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा आवश्यक आहे. बरोबर. काही प्रमाणात म्हणजे एक दोन घटना घडतात की जिथे अंमली पदार्थ पकडले जातात, पण ते केवळ तात्पुरती घटना घडते. पुढं त्याची जी चेन आहे किंवा मूळ जिथून त्याचा सप्लाय होतो याच्यापर्यंत पोलीस काही पोहोचत नाही. तात्पुरते त्या वेळेस विकणाऱ्या लोकांना केवळ अटक होते, पण त्याची चेन समूळ नष्ट करणं हे जे प्रामुख्याने घडायला पाहिजे ते काही घडताना दिसत नाही. म्हणजे ज्या अलीकडच्या 2-4 घटना घडल्या त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालं की मुळापर्यंत पोलीस तपास जात नाही. हे अर्ध सत्य आहे, अर्ध सही आहे. काय बोलू तुम्हाला, जे तुम्ही सांगितलं तर बरोबर आहे. ते खूप चॅलेंजिंग आहे. ते आमचे गांजाचा विषय असतो, गांजाच्या सोर्स पर्यंत मी पोहोचताय. आता मी लेटेस्ट मागचे 10 दिवसमध्ये आम्ही एक मोठा कारवाई केलेला आहे, ते MD कारवाई सिटीमध्ये. आम्हाला आहे लोकेशन, पण एकाच विषय आहे की आम्ही जास्त बोललं तर ते अलग होऊन जाईल म्हणून आम्ही करत नाही. बट आमचा काही सोर्स लोकेशन पण भेटलेला आहे. तोपर्यंत आरोपी सापडत नाही आम्ही काही बोलू शकत नाही. बट काही ड्रग्सच्या विषयामध्ये ते सोर्स पर्यंत पोहोचणं खूप कठीण गोष्टी आहे. ते मेनली MD सारखा विषयामध्ये ते पण आमच्या पूर्ण यंत्रणा सतर्क आहे. आम्ही प्रयत्न करू की आम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज दोघांमध्ये आम्ही सक्सेस घेऊन तुम्हाला करणार आहे. सर, ही जी जनजागृती मोहीम आपण राबवत आहे ही आपली संकल्पना आहे की महाराष्ट्र शासनाचा आदेश? आदेशचा काय विषय नाही, ते आपला संकल्पना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्षापासून ते सुरू आहे की जनजागृती करावी म्हणून. आता आमचा काय आता जॉईन झाल्यापासून आमच्याकडे पण अभ्यास करावा लागेल ना, कुठून काय प्रॉब्लेम आहे तो त्याबद्दल आम्ही तयार केलेला आहे. आता मॅक्सिमम जे घटना आहे आता फ्री स्पेस भेटलेला आहे आम्हाला पण, तो आम्ही असा प्लॅन केला आहे की ह्या महिन्यापासून आम्ही सुरू करू.
फक्त एवढा एक नाही, जे महाराष्ट्र शासनाकडून सपोर्ट आहे आणि आमचा पण आयडिया आहे असा करा म्हणून. काहीच नाही, ते दोन मिळून करणार आहे. सर पूर्वी एमडीची कारवाई नगरमध्ये कधी नव्हती किंवा एमडी तर कधी सापडलं पण नाही. बरोबर. आता एवढं एमडीचं खूप सारं झालेलं आहे. तर त्याच्याकडे कसं पाहता नेमकं? कारण पूर्वी पुणे मुंबई याची सापडली. मी तोच बोलतोय ना, ते गांजा दिसत आहे लगेच. म्हणजे जे ट्रान्सपोर्ट मध्ये ज्यांना एमडी दिसत नाही ते चॅलेंज आहे. ते एमडीच्या कारवाई इटसेल्फ आहे चॅलेंज. त्यासाठी खूप मेहनत करावं लागेल, इंटेलिजन्स पाहिजे त्यासाठी. आता असे जे कारवाई झालेले आहे ते पण आमच्या सतर्कतामुळे आम्हाला सापडलेलं आहे. नाहीतर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे आम्हाला पण असा जाणीव आहे की नगरमध्ये जास्त गांजाच्या प्रमाण आहे. पण लपून चुकून ते एमडी पण काही लोक सेवन करतात. तुम्हाला पण आहे, पुणे पण जेवलं आहे, आम्हाला नाशिक पण जेवलं आहे, ते सिटीज बरेच जेवलं आणि मुंबईपासून किती ट्रान्सपोर्ट जात आहे. आता ट्रान्सपोर्टिंग ऑफ एमडी इज व्हेरी इझी, बट कारवाई करण्यासाठी थोडा खूप कठीण परिस्थिती आहे. तरी पण आमच्या काही गोपनीय यंत्रणा आम्ही सतर्क केलेलं आहे. आम्ही पंढर पाडतो, आम्ही जे कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. आता बघून घ्या, आता एमडीचं आतून दिसलेलं आहे ना, तुम्हाला पण आश्चर्य वाटतंय की एमडी सापडलेला आहे नगरमध्ये. हा, बट इट इज ट्रू दॅट एमडी पण सेवन होत आहे आणि त्यासाठी आम्ही अजून हा प्रोग्रामचा मेन मुख्य उद्देश तोच आहे की एमडी पण नगरमध्ये प्रवेश केलेला आहे. तो हे पण आम्ही थांबण्यासाठी असं आम्हाला वाटलं की यू शुड प्रिपेअर आणि यू शुड स्टार्ट इमिडिएटली की हा एमडीचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही लगेच कारवाई करणं आवश्यक आहे. तुम्ही आता शाळा कॉलेजची मुलं टार्गेट करून ही सगळं ऍक्टिव्हिटी राबवत आहे. बरं. पण शाळा कॉलेजच्या शेजारी अनेक टपऱ्या आहेत की जिथून हे सगळं चालतं. अशा अनेकही आता सध्या अस्तित्वात आहेत की शाळा कॉलेजच्या शेजारी टपऱ्यांच्या माध्यमातून हे करते. मध्यंतरी हा दूर नाही, साधारण वर्ष पण झालं नसेल, आपल्या पोलीस दलानं शहराचा सर्वे केला होता, जिल्ह्याचा सर्वे केला होता की शाळा कॉलेज शेजारी किती टपऱ्या आहेत. तर त्याचं आता अधिकारी बदलले, पण अशा आपल्याकडे जी सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट आहे म्हणजे अशा टपरी अधिकृत त्या अनधिकृत आहे. अनधिकृत. हे आता मी एकच सांगतो, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.